नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. पेन्शन धारकांना लॉटरी, आता दर 3 महिन्यांनी डीए वाढणार. सरकार समोर मोठी मागणी कुणाची, जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत आयोगाने प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. यावेळी अनेक मागण्या आणि मुद्दे स्पष्ट रेटण्यात आले. फिटमॅन फॅक्टरसह पगारवाढ, पेन्शन वाढ आणि भरपूर सुट्ट्यांची मागणी करण्यात आली. आता आयोग देशातील विविध राज्यात जाऊन कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकून घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल. 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत काही कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याविषयी आणखी एक मोठी मागणी केली. यामुळे कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठा फायदा होईल. प्रत्येक 3 महिन्यांनी महागाई भत्ता. तर मित्रांनो, भारत पेन्शनर समाज म्हणजे BPSने आयोगासमोर महागाई भत्त्याविषयी मोठी मागणी केली आहे. सध्याच्या नियमानुसार सरकार वर्षभरात 2 वेळा म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ करते. पण BPSने मागणी केली आहे की सरकारने प्रत्येक 4 वेळा म्हणजे दर 3 महिन्यांनी डीए मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. असा निर्णय झाल्यास पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा असेल. डीए विषयी अशी पहिल्यांदाच मागणी करण्यात आली आहे. आता नवीन वेतन आयोग त्यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महागाई भत्ता मूळ वेतनात जमा करेल. मित्रांनो, पेन्शनर असोसिएशनने मागणी केली आहे की महागाई भत्ता वाढून 25% करावा. DAR मूळ वेतनात जमा करावा. यामुळे मूळ पेन्शनमध्ये निवृत्ती वेतनात मोठी वाढ होईल. तर पुढे कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा फायदा होईल. निवृत्ती वेतनधारकांमधील भेदभाव संपवा. मित्रांनो, BSPने अजून एक मागणी केली की त्यानुसार 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्ती झालेले निवृत्ती वेतनधारक आणि त्यानंतर रिटायरमेंट होणाऱ्या मध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये. पेन्शन रिव्हिजन मध्ये पूर्ण समानता असावी. त्याचा निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा आणि आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.